नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये जर तुम्ही विमेचा अर्ज भरला असेल तर तुम्हाला ते डायरेक्टली पेमेंट तुमच्या बँकमध्ये आता येणार नाही किंवा KYC करून ते पेमेंट येत होतेही आता येणार नाही। त्यासाठी तुम्हाला इथं क्रॉप इन्शुरन्स ह्या ॲपमधून तुम्हाला तुमच्या काय क्रॉपचं काय परिस्थिती झालेली, कशा प्रकारे तुमची नासाडी झाली हे सर्व डिटेल ह्या ॲपमध्ये तुम्हाला जे नमूद करायचे आहेत। तर कशा प्रकारे हे ॲपचा वापर करून तुमचे सगळे डिटेल नमूद केल्यानंतर जे तुमचे पेमेंट आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर व्हिडिओ डिटेलमध्ये आहे, व्हिडिओ सर्व आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून ह्या ॲपच्या मदतीने ते आपले जे क्रॉप इन्फेक्शन आहे इन्शुरन्स आहे तो क्लेम करू शकतात। तर क्लेम करण्यासाठी तुम्हाला इथं 3-4 ऑप्शन भेटतील लॉगिनचे। तुम्हाला कोणत्याही ऑप्शन फार्मर रजिस्टर वगैरे करायचं नाही, कंटिन्यू टू गेस्ट 3 नंबरचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी बघा क्रॉप लॉस 3 नंबरचा ऑप्शन भेटेल तुम्हाला। क्रॉप लॉस, तुमचं क्रॉप लॉस झाले कशामुळे झाले ते पुढे बघू आपण। क्रॉप लॉसमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्रॉप लॉस स्टेटस पाहता येईल, पण अजून आपण हे केलेलं नाही। तर या ठिकाणी तुम्हाला एक मोबाईल नंबर, कोणताही मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर मी एक मोबाईल नंबर टाकतो ज्यावर तुमचा OTP येईल। तर आपल्याला OTP येतो, तो OTP आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। ॲपमध्ये वेळ लागू शकतो थोडासा लोडिंगसाठी तुम्हाला तर आपल्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन ओपन होतात। त्यामध्ये आपल्याला सीझन सिलेक्ट करायचा आहे। सीझन आपला आता सध्या खरीप चालू आहे, तर खरीप या ठिकाणी आपण सिलेक्ट करूयात। त्यानंतर एअर 2024 या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर स्कीम, आपण कोणत्या स्कीममध्ये फॉर्म भरला आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना, त्या स्कीमवर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपली स्टेट सिलेक्ट करायची, महाराष्ट्र सिलेक्ट करायचे खाली। तर फॉर्म कुठे भरला तुम्ही, बँकमध्ये भरला, CSC भरला, स्वतःहून भरला, कसा भरला, तर अर्ज कुठे भरला तुम्ही, या ठिकाणी आपण CSCतून अर्ज भरला आहे तो CSC सिलेक्ट करूया। टू डू यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर, तर येसवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपला पॉलिसी नंबर टाकायचा आहे। तर आपल्या ॲप्लिकेशन प्रिंटवर आपला पॉलिसी नंबर असतो ते आपण इथं टाकून घेऊन या। तर जो आपण पीक विमा भरला होता त्याचे डिटेल आपल्या इथं सर्व ओपन होतील। तर आपल्याला इथं खाली क्लिक करायचं आहे। टाईप ऑफ इन्सिडेंट्समध्ये काय आपला कशा प्रकारे हे झालेलं आहे, त्यामध्ये खूप सारे इन्सिडेंट, ॲनिमल अटॅक, ॲनिमल इन्फेक्शन, कोल्ड डस्ट, खूप सारे सायकल रेन्स। तर यामध्ये कोणतं रिझन आपल्या कोणत्या रिझनमध्ये शेताचं नुकसान झालं आहे, पिकाचं नुकसान झालं आहे, ते ह्या रिझन आपल्याला सिलेक्ट करून हे करायचे। आपण शक्यतो कॉपी करून किंवा टाईप करून मराठीमध्ये कन्वर्ट करून हे पाहू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर कशामुळे नुकसान झाले आपलं ते आपण सिलेक्ट करूया या ठिकाणी। तर यामध्ये आपण अनसेल्स पाऊंड रन असं सिलेक्ट करूया। डेट सिलेक्ट करायची, कधी झालं ते, साधारण 18 तारखे झालं असं आपण सिलेक्ट करूया। स्टँडिंग क्रॉप, तर स्टँडिंग क्रॉप होतं आपलं हे सिलेक्ट, आपल्या स्वतःच्या ह्याच्यानुसार माहिती भरायची आहे आपल्याला। इथं किती टक्के लॉस झाले पर्सेंटेज, म्हणजे जवळजवळ 90% आपलं लॉस झालं आहे। रिमार्क तुम्हाला टाकायचं असले टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही।
तर या ठिकाणी आपल्याला एक फोटो अपलोड करायचा आहे. तर डायरेक्ट कॅमेऱ्याने आपल्याला एक फोटो काढून या ठिकाणी आपल्याला अपलोड करावा लागेल. मी तुम्हाला दाखवण्यासाठी करतोय. आपल्याला जे शेतीमध्ये फोटो काढून या ठिकाणी अपलोड करायचा आहे. या ठिकाणी एक आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर व्हिडिओ पण आपल्याला त्या ठिकाणचाच या ठिकाणी एक आपल्याला अपलोड करायचा आहे. ओके, हे बाकीची माहिती तुम्ही त्या ठिकाणचा व्हिडिओ वगैरे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर तुमची प्रोसेस ही होऊन जाईल. तुम्ही तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID भेटून जाईल. त्या ॲप्लिकेशन ID भेटल्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता. इथून पुढे प्रोसेस दाखवू शकत नाही, कारण की आपल्याला इथं अपलोड करण्यासाठी आपण सध्या ऑफिसमध्ये आपल्या शॉपमध्ये आहे, सेंटरमध्ये आहे. तर शेतामध्ये गेल्यानंतर आपल्या शेतामध्ये जे नुकसान झाले त्या ठिकाणचे फोटो काढून त्या ठिकाणचा व्हिडिओ अपलोड करून आणि ठराविक जे तुमचे कृषी अधिकारी वगैरे असतात ते तुमचे ते व्हिजिट करतात आणि तुमची नुकसान भरपाई झालेली काय आहे ते चेक करून तुम्हाला ते जे नुकसान भरपाई झाले ते तुमच्या अकाउंटवर जमा होते. सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. तर जर तुम्ही अशा प्रकारे क्रॉप इन्शुरन्स इन्सिडेन्स केला नाही, तर नोंद केली नाही, तर तुम्हाला पीक विमा भेटण्याचे चान्सेस खूप आहे, म्हणजे भेटणारच नाही, हे लक्षात ठेवा. आणि जे शेतकरी मित्र आहेत आपणारे, जे मित्र परिवार आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व लोकांपर्यंत आपला चॅनल पोचवा. धन्यवाद.